नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत शिंदे आज तुम्हाला सांगणार आहे पॅन कार्डशी आधार कसं लिंक करायचं। सर्वप्रथम गुगलवरती इन्कम टॅक्स हे लॉग इन करून घ्यायचं आहे। ते लॉग इन करून घेतल्यानंतर जे एक नंबरला ई फिलिंग होम पेज येईल ना, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। पहिल्या ऑप्शनला येईल त्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर परत होमचं दिसेल तुम्हाला, होम बटन, या होमवरती क्लिक करायचं आहे। होमवरती क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे, स्क्रोल करायचं। थोडं स्क्रोल केल्यानंतर लिंक आधार स्टेटसवरती तुम्ही तुमचं लिंक आहे का बघू शकता। जर लिंक नसेल तर लिंक आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे। परत तुम्हाला एक नंबरला पॅन नंबर टाकायचा आहे। पॅन नंबर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे। परत त्याच्या खाली तुमचा आधार नंबर हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। कंटिन्यू टू पे करायचे। नंतर इथं बघा, आता इथं पॅन आणि टॅन, तर तुम्हाला इथं पॅन नंबर टाकायचा आहे। पहिल्याच्यामध्ये पण पॅन नंबर टाकायचा आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये कन्फर्ममध्ये पण तुम्हाला व्यवस्थित पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे। दोन्ही मॅच झाली पाहिजे। इथं खाली तुमच्यापाशी जो मोबाईल नंबर आहे, म्हणजे तुमच्याजवळ जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा, कारण याच्यावरती एक तुम्हाला OTP येईल। कंटिन्यू करायचं आहे। हे बघा, आता इथं OTP टाकायचं आहे। जो तुमच्या मोबाईलवरती OTP आला आहे तो OTP इथं एंटर करून घ्यायचा आहे। OTP हा 6 अंकाचा असतो मित्रांनो, हे लक्षात राहू द्या। परत इथं तुम्हाला सगळं चेक करून घ्यायचं आहे, तुमचं पॅन नंबर आणि नाव हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। परत इथे इन्कम टॅक्स ऑप्शनवरती प्रोसेसला क्लिक करायचं आहे। परत तुम्हाला इथं सेशन येईल। जर तुम्ही 2025मध्ये करत असाल तर 2025 ते 26 करायचं आहे, आणि 2026मध्ये करत असाल तर 2026 आणि 27 सिलेक्ट करायचं आहे। मी आता हा व्हिडिओ 2025मध्ये रेकॉर्ड केलेला आहे, त्यामुळे मी 2026 केले। पण तुम्ही 2026मध्ये करत असाल तर 2026-27वरती क्लिक करायचं आहे, आणि इकडं अदर रिसिप्ट 500ला क्लिक करायचं आहे। परत थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा, हे पहिलंच ऑप्शन जे आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फ्री फॉर याच्यावरती क्लिक करायचं आहे। परत कंटिन्यू करायचं आहे। इकडं कंटिन्यू केल्यानंतर तसंच खाली यायचं, तुम्हाला परत खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा, इथं तुम्हाला गव्हर्नमेंटनं इथं फी ठेवलेली आहे, चार्जेस। जर तुम्हाला 1000 रुपये चार्जेस पे करावं लागणार आहे। परत कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर आता इथं येईल तुम्हाला पेमेंट करायचं। तुम्हाला तिथं डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPIचं पण इथं ऑप्शन आहे। बेटर आहे UPI ऑप्शन, म्हणजे तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमनी पण करू शकता। मी UPI सिलेक्ट केलं आहे। UPIवरून आता एक बँक सिलेक्ट करायची, कोणती पण तुमच्या आवडीनुसार। मी SBI बँक चूज केलेली आहे। आता परत तसंच खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथं परत दाखवलं, तुम्हाला इथं 1000 रुपये तुम्हाला अमाऊंट दाखवलं। ते अमाऊंट तुम्हाला इथं आता पे करायची आहे। पे नाववरती क्लिक करायचं आहे। प्लेवरती क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन हे असं पोर्टल येईल। त्याच्या खाली स्क्रोल केल्यानंतर आय ॲग्री वर क्लिक करा। त्याच्यावरती सबमिट टू बँक करायचं आहे।
म्हणजे तुम्हाला आता एक तुम्ही इथं क्रेडिट कार्ड पण यूज करू शकता. UPI इकडं तुम्हाला UPI ऑप्शन चूज करायचं आहे. UPIवरती क्लिक केल्यानंतर थोडेसे तुमचे डिटेल्स येतील ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. QR कोडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक QR कोड दिसेल. QR कोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा QR कोड दिसेल. तो Google Pay किंवा फोनपेने तुम्हाला कोणत्याही UPIने स्कॅन करून घ्यायचं आहे. पेमेंट करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झालं तुमचं. एक रिसिप्ट डाउनलोड होईल. ते डाउनलोड होईपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. डाउनलोड करून घ्यायचे. ती रिसिप्ट खूप महत्त्वाची आहे. जरी काही तुम्हाला प्रॉब्लेम आला, तुमचा लिंक नाही झालं, तर हे रिसिप्ट तुम्हाला लागेल. त्यामुळे हे डाउनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता किंवा तुमच्या PC मोबाईलमध्ये पण सेव्ह करून ठेवू शकता तुम्ही. पण हे महत्त्वाचे आहे की हे रिसिप्ट काही प्रॉब्लेम जरी आला तर हा रिसिप्टची खूप गरज पडणार आहे. परत हे 1 ते 2 दिवसांनी तुम्हाला परत एक प्रोसेस करावी लागणार आहे. लिंक आधार स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथं आता पॅन नंबर टाकायचा आहे. पॅन नंबर व्यवस्थित टाकून घ्या. चुकीचं पॅन कार्ड टाकू नका. व्यवस्थित टाकून घेत झाल्यानंतर खाली आधार नंबर पण व्यवस्थित टाकून घ्या, कारण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करा. लिंक आधार स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दिसेल लिंक आधार. या लिंक आधारवरती तुम्हाला परत क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो, आता ही खूप महत्त्वाची माहिती आहे. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला तर नाव टाकायचं आहे, नंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. इथं कुठलीही माहिती तुम्ही चुकीची भरायची नाही. जर तुमची ते एक ही माहिती जर चुकीची झाली, टाईप करण्यामध्ये चूक झाली, तर तुम्हाला परत खूप सारे प्रॉब्लेम येणार आहेत. हे बघा, वरचं 1 नंबरचं जे ऑप्शन आहे, तुमच्याकडे आधारवरती जर डेट ऑफ बर्थ पूर्ण नसेल तर वरचं ऑप्शन चूज करायचं आहे आणि खाल्लं आय ॲग्री पण चूज करायचं आहे. जर तुमच्या आधारवरती डेट ऑफ बर्थ पूर्ण असेल तर खाली आय ॲग्रीवरती करायचं आहे. आणि हा महत्त्वाचं, इथं नावाची स्पेलिंग व्यवस्थित टाकून घ्यायचे. जसं आधार कार्डवरती आहे तसंच तुम्हाला टाकायचं. इथं स्पेलिंग चुकू देऊ नका, नाहीतर मिसमॅचचा नंतर एरर येईल. तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसच्या चक्रा मारावे लागतील. त्यामुळे इथं डबल क्रॉस करा, थोडा टाईम जाऊ द्या, पण इथं नाव हा व्यवस्थित टाकून घ्या. नंतर लिंकवरती क्लिक केल्यानंतर जो मगाशी मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येईल. तो OTP इथं एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर व्हॅलिड या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, आता तुमचं झालेलं आहे. आता तुम्हाला 48 तासानंतर तुमचं आधार लिंक होऊन जाईल. दिलेली माहिती आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. धन्यवाद.